चांदवड येथील प्राचीन इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त गणेश दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी केल्याने हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी दिली। या निमित्ताने सकाळी श्रींच्या मूर्तीस महाभिषेक पूजन करण्यात आले। नवीन पोशाखही घालण्यात आला। श्रींच्या मूर्तीस सोन्या चांदीची आभूषणे चढवण्यात आली। कार्यक्रमाचे पौराहित्य मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी केले। तर नंतर सुमंगल उद्योग समूहाचे मालेगावचे संजय हिरे यांच्या वतीने खिचडी तसेच केळी वाटप करण्यात आली। गेल्या वर्षी अंगारकी चतुर्थीचा योग नव्हता आणि यावर्षी देखील वर्षभरात हा योग एकदाच आल्याने भाविकांनी अरोड गर्दी केल्याचे दिसून आले। मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते। त्यामुळेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात सोपे झाले। मंदिर परिसर गाभारा यावेळी विविध फुलांनी सजवण्यात आला होता। वातावरण अधिक प्रसन्न झाले होते। दिवसभरात प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, औद्योगिक तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी बाप्पाच्या दरबारी हजेरी लावली। नाशिक येथील नवजीवन रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर श्रीनाथ ट्रॅव्हलचे श्रीकांत मंत्री, सारिका मंत्री यांच्या श्रीरंग महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला। सायंकाळी 7 वाजता श्रींचे पूजन आणि आरती करण्यात आली। तर रात्री चंद्रोदयाच्या वेळी आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। मंदिर प्रशासन, चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार गुळवे दादा तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचं चांदवड होमगार्ड तर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जनजागर मराठीसाठी संजय जाधव, चांदवड।